नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 30 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड 30 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड 30 एप्रिल 2025ला डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया अल्पेक्स सोलार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्पेक्स सोलार सेक्युअर ₹65.33 करोड ऑर्डर फ्रॉम HAREDA फॉर 2119 सोलार वॉटर पंप्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्पेक्स सोलार लिमिटेडला PM कुसुम स्कीमच्या कंपोनंट बीच्या अंडर हरियाणा रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून 65.33 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरच्या अंतर्गत अल्पेक्स सोलार लिमिटेडला 2119 सोलार वॉटर पंपिंग सिस्टम्स सप्लाय, इन्स्टॉलिंग आणि कमिशनिंग करायची आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर अल्पेक्स सोलार लिमिटेडला फक्त 120 दिवसांच्या आत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स रिसीव ₹122 करोड वर्क ऑर्डर अंडर PM कुसुम स्कीम फ्रॉम HAREDA. तर चला या अपडेटला सुद्धा थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला PM कुसुमच्या कंपोनंट बीच्या अंडर हरियाणा रिन्युएबल एनर्जी डिपार्टमेंटकडून 3511 सोलार वॉटर पंपच्या सप्लाय आणि इन्स्टॉलेशनसाठी ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 122.14 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला 120 दिवसांच्या आत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया कोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5,410 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 7,046 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,733 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 7,046 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,065 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,260 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,088 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,260 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेडने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड, जी मुरुगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी आहे, या कंपनीने गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. इन सिलेक्ट जिओग्राफीज म्हणजे सिलेक्टेड रिजनमध्ये, म्हणजे सिलेक्टेड एरियामध्ये. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC सेज हिमाचल्स पार्बती 2 प्रोजेक्ट टू ॲड ₹224 करोड इन ॲन्युअल
रेव्हेन्यू आफ्टर इट बिगन्स ऑपरेशन्स. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने म्हटले आहे की जेव्हा हिमाचलचा पार्वती 2 प्रोजेक्टचे कामकाज सुरू होईल, यामुळे या कंपनीच्या ॲन्युअल रेव्हेन्यूमध्ये 2024 कोटी रुपये ॲड होईल. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1327 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1907 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2642 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1907 कोटी रुपये. आणि तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 147 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 72 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 166 कोटी रुपयांनी घसरून 72 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये आला आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी लॉसमध्ये आलेली आहे. तरीही मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी तेजस नेटवर्क्स लिमिटेडने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी साइन्स MOU विथ हनीवेल UOP इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि हनीवेल UOP इंडियाने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. आणि मित्रांनो, या MOUचा उद्देश आहे टू एक्सप्लोर द प्रोडक्शन ऑफ सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल बाय कंडक्टिंग feasibility study that leverages Honeywell's proprietary e-fining technology and carbon dioxide emissions captured from NTPC's power plant and green hydrogen. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आफ्टर गुगल, सॅमसंग इज प्लॅनिंग टू शिफ्ट स्मार्टफोन प्रोडक्शन फ्रॉम व्हिएतनाम टू इंडिया. तर मित्रांनो, काही दिवसांपहिले एक अपडेट आली होती आणि मित्रांनो, त्या अपडेटला मी कव्हरसुद्धा केले होते की गुगल आपलं काही प्रोडक्शन व्हिएतनाममधून शिफ्ट करत आहे इंडिया. आणि मित्रांनो, त्यासाठी गुगल डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत चर्चासुद्धा करत आहे. आणि मित्रांनो, आता रिपोर्टच्या माध्यमातून लेटेस्ट अपडेट येत आहे की सॅमसंगसुद्धा आपला स्मार्टफोन प्रोडक्शनचा काही पार्ट शिफ्ट करत आहे व्हिएतनाममधून इंडियामध्ये. आणि मित्रांनो, याकरिता सॅमसंग इनिशियल अर्ली स्टेजमध्ये चर्चा करत आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि भागवती प्रोडक्ट्स मायक्रोमॅक्स सोबत त्याचा स्मार्टफोन प्रोडक्शनचा काही पार्ट व्हिएतनाममधून इंडियामध्ये शिफ्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच्या मागचे एकच कारण आहे, ते आहे US टॅरिफ. कारण मित्रांनो, USने ॲज कम्पेअर टू इंडिया व्हिएतनामवर जास्त रेसिप्रोकल टॅरिफ इम्पोज केला आहे. आणि मित्रांनो, त्या टॅरिफला USने 90 दिवसांसाठी पॉज केला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे या कंपन्या आपला प्रोडक्शन व्हिएतनाममधून इंडियामध्ये शिफ्ट करत आहे. आणि मित्रांनो, याचा बेनिफिट डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.